आज आपण बनवतोय छोले भटुरे. त्यासाठी आधी का नाही भटुरेचं पीठ भिजवून घ्यायचं. त्यासाठी इथं 1 वाटी मैदा घेतला. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. फारसे मसाले वापरले नाहीयेत. अगदी बेसिक मसाले वापरून आपण छोलेची भाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी आधी पीठ मळून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 1 वाटी मैदा घेतल्यानंतर त्याच्यात 2 चमचे बारीक रवा घातला. आपण पोहे खातो ना त्या चमच्याने रवा मोजून घेतलाय. 2 चमचे रवा घातला ना की चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चिमूटभर सोडा टाकायचा आणि एक अर्धी वाटी ना दही टाकायचं. आंबट असेल तर कमी टाकलं तरी चालेल. आणि छान असं ना पीठ मळून घ्यायचं. जसं आपण चपातीला मळतो ना तर त्याच्यापेक्षा थोडंसं असं घट्टसर मळायचं, म्हणजे जरा भिजलं ना की ते पातळ होतं. आता आपण हे सगळं व्यवस्थित मळून घेऊयात. जे छोले बनवणार आहे ना ते आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवणार आहे. छोले भटुरे म्हणलं की असं लय तामझाम वाटतो काही काहींना, पण तसं नाही, एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आता हे पीठ मळून ठेवलं आपण, तोपर्यंत भाजीची तयारी करूया. इथं भाजीसाठी घेतले लसूण, 3 टोमॅटो, कांदा, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची, एवढेच मसाले आपल्याला लागणार आहेत. ते आपण आता हे सगळं वाटून घेणार आहोत. सुरुवातीला आपण कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेऊयात. मग राहिलेला टोमॅटो आपण नंतर वाटून घेणार आहे. कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची यांची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. कांदा तुम्ही चिरून टाकला तरी चालेल, पण असं पेस्ट करून घेतलं ना तर भाजीला टेक्स्चर खूप छान येईल. आता ही आपली पेस्ट तयार झाली. आता एका कढईमध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप असं टाकलेलं आहे. तुम्ही नुसतं तुपातही बनवू शकता, पण नुसतं तूप टाकलं ना तर ते करपू शकतं, म्हणून थोडंसं आधी तेल घातलंय आणि मग त्याच्यावरती तूप घातलंय. तूप आणि तेल थोडंसं छान हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान असे फुलून द्यायचे. जिरे फुललं की आपण जी कांद्याची पेस्ट करून घेतली का नाही ती टाकून द्यायची आणि छान अशी ना अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून काढायचा आहे. अगदी लसणाचा, आल्याचा आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ही पेस्ट आपल्याला भाजायची. आता आपला टोमॅटो बारीक करायचा राहिलाय. टोमॅटो बारीक करताना एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला त्याच्यात शिजवून घेतलेले छोले सुद्धा घालून घ्यायचे. ते सुद्धा थोडेसे बारीक करून घ्यायचेत, म्हणजे ह्यानं भाजीला ना भाजी एकीकडं छोले एकीकडं असं होतं ना तर ते होत नाही भाजी झाल्यावरती. ह्याच्यासाठी आपण थोडेसे 1-2 चमचे छोले टोमॅटो बारीक करताना घालणार आहे. आता बारीक केलेला मिक्सरमध्ये टोमॅटो आणि ते छोलेही कांद्याबरोबर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. आणि हे मसाले का नाही अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं, म्हणजे ना मसाल्यांचा कच्चेपणा त्या भाजीत उतरत नाही आणि भाजी टेस्टी लागते. आता सगळे मसाले आपण लो टू मिडियम गॅसवरती भाजून घेऊयात आणि राहिलेले आपण सुके मसाले. इथं आता आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलाय. अगदी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलाय. असं भाजल्यानं काय होतं, थोडंसं जर खाली करपायला लागलं का नाही तर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत झाकण ठेवून भाजायचं, म्हणजे ह्याने ना अजिबात कांद्याचा कच्चेपणा राहत नाही. आता आपण इथं बघू शकता छान असं ह्याला तेल सुटलं. आता ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊयात. त्याच्यामध्ये घातलंय हळद, मिरची पावडर. तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. इथं मी छोले मसाला वापरते. छोले मसाला देखील घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. छान असं भाजायचे मसाले सगळे त्या ग्रेव्हीसोबत, म्हणजे चव छान येते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले छोले आहेत का नाही ते घालून घेणार आहे. आणि हे सगळे छोले घातल्यानंतर तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी, घट्ट हवी तेवढं तुम्ही पाणी त्याच्यात ॲड करू शकता. आणि छान अशी ह्याला आता एक ना दणकून उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपल्या भाजीला ना टेक्स्चर खूप छान येईल. आता सुरुवातीला तर काय मीठ घातलं नव्हतं, भाजीचा अंदाज येत नाही त्याच्यामुळं. मग भाजीला कधीही लास्टला मीठ घालायचं. मग आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं. परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि एक 5 ते 10 मिनटं असंच शिजू दिलं. आता थोडी उकळी आली ना मी वरून थोडा अजून छोले मसाला घातलाय. असा मसाला एकदा घालून बघा, खूप छान चव येईल तुमच्या भाजीला. मग थोडासा वरून देखील मसाला घातला आणि भरपूर अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तयार झालेली आपली छोलेची भाजी खरोखरच चवीला का नाही अप्रतिम अशी ही छोलेची भाजी होती. एक वेळ नक्की बनवून बघा, सगळ्यांना आवडेल. आणि साधी सोपी रेसिपी आहे. फार मसाले वापरले गेले नाही आहेत. आपण साध्या मसाल्यांपासून अगदी अशी छान भाजी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आता आपली छोलेची भाजी तर बनवून झाली. आता राहिले ते म्हणजे भटुरे. भटुरेचं पीठ देखील आपलं छान भिजलंय का नाही ते बघूयात आणि आपण भटुरे बनवायला चालू करूयात. आणि इथं उकळी आलेली आहे. आता वरून तडका मारायचा आपल्याला. त्याने भाजीला ना अजूनच 4 चांद लागतील. मग आता तडका मारायला तूप गरम केलंय, त्याच्यामध्ये जिरे टाकलेत, हिरवी मिरची टाकले आणि थोडीशी मिरची पावडर घेतली आणि तो ना अशी थोडीशी अशी फोडणी बसली पाहिजे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी ना आपल्याला त्या छोलेच्या भाजीवर टाकून द्यायची. इथं तुम्ही ना आल्याचे मोठे मोठे असे कापही ॲड करू शकता.
पण मला फारसा आवडत नाही, त्याच्यामुळे मी घातलं नाही. आणि हा तडका आता त्या भाजीवरती टाकून दिला. आणि तुम्ही बघू शकता भाजीचा कलर, टेक्स्चर कसला सुंदर दिसतोय. आणि जेवढं सुंदर दिसतं का नाही तेवढंच खायला देखील एक नंबर आहे. आता भाजी तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असेल, पण थोड्या वेळाने ते घट्ट होते, त्याच्यामुळे थोडंसं असं ग्रेव्ही थिक केली त्याची. आता आपलं पीठ ही देखील तुम्ही इथं बघू शकता छान असं भिजलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित त्याला मळून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. भटुरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे जास्त किंवा पुरीसारखे बारीकही करू शकता. मी आता मोठे मोठे बनवणार आहे, त्यामुळे मी थोडासा मोठा गोळा घेतलाय, चपातीपेक्षा थोडासा कमी घेतलाय. आता आपण ह्याला ना लाटून घ्यायचं आहे. लाटताना थोडंसं ह्याला तेल लावायचं म्हणजे चिटकणार नाही. आणि लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जर चिटकत असेल ना तर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि हा मैदा असल्यामुळं का नाही ह्याचं पीठ थोडंसं लांबतं, त्याच्यामुळं ना लाटताना थोडंसं लांबलं गेलं तरी काही हरकत नाही. अशी गोलसर किंवा उबट तुम्ही कसंही तुम्हाला जो आकार पाहिजे ना त्या आकारामध्ये तुम्ही लाटू शकता. फक्त जास्त जाडही नाही जास्त पातळी नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचं. आता माझे इथं भटुरे बनवून तयार झालेत. मी एकदमच 2-3 लाटून घेणार आहे, जेणेकरून तळताना आपल्याला इझी जाईल. आता इथं आपला एक तर झाला बनवून, आता दुसराही लागलाच बनवून घेऊयात, म्हणजे तळून दोन्ही एकदम होतील. आता तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि छान असे आपले हे भटुरे भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी टम्म असे फुगतात हे भटुरे. असे ना भाजताना असे धाऱ्याने गोल फिरवायचे, म्हणजे ना व्यवस्थित सगळीकडून एकसारखे भाजले जातात. आणि इथं बघू शकता छान असे फुगलेले आहेत. आता दोन्हीकडूनही भाजून घेऊयात. याच पद्धतीने आपण सगळे भटुरे बनवून घेणार आहे. पहिल्या तर भटुरे आपला बनवून तयार झालाय, आता दुसराही आपण भाजून घेऊयात. आणि दुसराही ना अगदी सेम तसाच फुलला आहे. बघू शकता पीठ जर चांगलं भिजलं ना तर काही विषय नाही, भटुऱ्यांचा एक नंबर भटुरे होतात. आता आपली इथं छोले भटुरे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही ताट, छान अशी रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून बघता हे देखील मला तुमच्या गावाचं नाव कमेंट करा. दिसतंय का नाही भारी. आणि सकाळ सकाळी असं नाश्त्याला मी आज बनवलं होते छोले भटुरे, आणि आता तुम्हाला तोडून दाखवते. असले भारी भटुरे तर झालेले ना, चव त्याची ना एक नंबर. तुम्ही कोणत्याही भाजी सोबत खा, पण छोलेच्या भाजी बरोबर ना एक नंबर लागतात. एक वेळ नक्की बनवा आणि नक्की खा. परत भेटूया अशाच एका नवीन